नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. कोलकात्यामध्ये रविवारी रात्री 8 पासून ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिलाय. तर संविधान बचावची घोषणा करत ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. दरम्यान मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवण्यासाठी डीएमकेच्या नेत्या कनिमोळी आणि राजद नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादवही कोलकात्यामध्ये दाखल झालेत. कोलकाता पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयनं केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. सदर याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय तातडीची सुनावणी घेणार आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं समजतंय. तर सरकार आंधळ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे नुसती चर्चा नको, ठोस निर्णय घ्या अशी भूमिका अण्णा हजारे यांनी केली. तसंच सरकारने ठोस निर्णय घेतला तरच चर्चा होईल असं देखील अण्णांनी स्पष्ट केलं आहे. सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या अण्णा हजारेंशी गिरीश महाजन यांनी तब्बल 3 तास चर्चा केली. अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे देखील राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले. मात्र अण्णांचं मन वळवण्यात दोन्ही मंत्र्यांना अपयश आलंय. अण्णांबरोबरची चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती गिरीश महाजन आणि सुभाष भामरे यांनी दिली. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णांची नाराजी असून ती उद्यापर्यंत दूर केली जाईल असं देखील महाजन यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान काल सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अण्णा हजारेंनी मोदी आणि फडणवीस सरकारवर घणाघाती प्रहार केला. राज्य सरकार खोटारड असून मुख्यमंत्री फडणवीस हे मनातून उतरल्याची टीका अण्णांनी केली. तसंच 2013 सालच्या लोकपाल आंदोलनामुळेच मोदी आणि केजरीवाल सत्तेत आले असंही अण्णा म्हणाले. तर अजित पवारांचा पुतण्या रोहित पवार यानं हे अण्णांची भेट घेतली. दरम्यान काही काळ राहुलनं अण्णांशी चर्चा देखील केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. यावेळी नालायक लोकांसाठी जीवाची बाजी लावू नका, तसंच मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका असं राज ठाकरे यांनी अण्णांच्या भेटीदरम्यान सांगितलंय. अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय. अण्णांबरोबर असणारी माणसं एकेकाळी त्यांना नावं ठेवत होती, त्याचा त्यांनी विचार करावा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसंच अण्णांनी उपोषण मागे घेण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी अण्णांना केलंय. लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची युतीच्या गोटात चर्चा आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय. 27 जानेवारीला युतीच्या या फॉर्म्युला संदर्भात न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बघायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला भाजपचं शक्ती केंद्र करण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा सज्ज झाले. शहा राज्यभरात 13 सभा घेणार आहेत. तर शहा प्रत्येक सभेत 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी एकत्र संवाद साधतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदारांची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर होणार आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा निवडणूकपूर्व आढावा घेण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील दिली जाणार आहे. कुठेही जाऊ नका, आपल्याला एकत्र काम करायचं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुन खोतकरांना उद्देशून म्हटलंय. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेण्याची ताकद माझ्यात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अशा शब्दांमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी सुनावलंय. त्या बीडमधल्या सभेत बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी लोकसभा लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करतायत, पण मी लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा देणारं विधान केलंय. पृथ्वीराज चव्हाण हे सांगली किंवा पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याच्या बावड्या राजकीय गोटात ऐकायला मिळत होत्या. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा केंद्रातला कायदा आजपासून या ठिकाणी आता लागू झाला. राज्यभरात 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यात 1 फेब्रुवारीपासून नोकरी आणि शिक्षणात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण लागू झालंय.
नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा म्हणून नेमण्यात आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली. प्रकल्पग्रस्त शेतकरी, मच्छीमार या सर्वांचं प्रकल्पाबाबतचं म्हणणं ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल देणार आहे. मात्र ही समितीच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केला असून रिफायनरीला असणारा विरोध ते या समितीपुढे आता मांडणार आहेत. तर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 30,692 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प या ठिकाणी सोपवलाय. तर शैक्षणिक अर्थसंकल्पासाठी 2,733 कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाची ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा 550 कोटी रुपयांनी अधिक आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पानुसार लाभार्थी थेट अनुदान ही योजना राबवण्यात येणार आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी ठराविक शुल्क हे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एल्गार पुकारलाय. मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्यानं किसान सभेनं 20 फेब्रुवारीला लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय. नाशिक ते मुंबई असा 180 किलोमीटरचा पायी मोर्चा असणार आहे. मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यानं वर्षानुवर्ष संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. ओला उबर चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या दोन्ही सेवा बेकायदा असल्याचं सोमवारी स्पष्ट केलंय. त्यामुळे वाद उद्भवण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे. लोअर परळ इथल्या 98 वर्ष जुना धोकादायक डिलाइट रोड पूल जमीनदोस्त करण्यात आलाय. तर नवीन पूल बनवण्यासाठी 10 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु आता रेल्वेला या कामासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं बोललं जात आहे. पश्चिम वांद्रे स्थानकाला आणि वांद्रे टर्मिनसला नवीन झळाळी देण्यात येणार आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांचं रूप पालटणार आहे. वांद्रे स्थानकाला हेरिटेजचा दर्जा आहे आणि त्यानुसार या स्थानकाच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बदल न करता किंवा याला कोणत्याही प्रकारचा धोका न पोहोचवता काम करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, वसई, बेलापूर, पालघर ही शहर केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतूक मार्गे जोडून त्यातून प्रवासी वाहतुकीसह रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलाय. त्यामुळे प्रवाशांना मुंबईपासून अगदी सिंधुदुर्गाच्या मालवणपर्यंत नेणं आता सोपं होणार आहे. यासाठीच्या 234 कोटी 24 लाख रुपयांच्या आराखड्यापैकी आता पुन्हा 15 कोटी 40 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये विविध कामांचा देखील समावेश करण्यात आला आहे. रेल्वे रुळालगत झोपड्यांचं प्रमाण वाढलं असून रेल्वे मार्गालगत एकूण 7,736 झोपड्या बेकायदा आहेत अशी माहिती अधिकाऱ्याखाली मिळाली आहे. माहिती अधिकाऱ्याखाली या संदर्भातली माहिती समोर आली असून रेल्वेलगत आगीच्या घटना, झोपड्यांच्या अतिक्रमणानं रेल्वेचा वेग मंदावणं, विस्तारीकरणाला मर्यादा अशा सगळ्या समस्या झोपड्यांमुळे निर्माण झाल्या. तंत्रशिक्षण महाविद्यालयांना बंधनकारक असलेली नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिएशनची श्रेणी मिळवण्यास महाविद्यालयांना 4 वर्ष मुभा मिळणार आहे. मात्र त्यामुळे महाविद्यालयांना दिलासा मिळणार असला तरी पायाभूत सुविधा, गुणवत्ता याबाबत असलेली महाविद्यालयांची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या वर्षी सुमारे 30,000 रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये 13,000 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये सुमारे 11,000 मृत्यू म्हणजे 80% मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचं देखील स्पष्ट झालंय. टिळकनगरमधील सरगम सोसायटीमध्ये 27 डिसेंबर 2018 रोजी भीषण आग लागून 5 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी असलेला विकासक सुभाग मापरा याला मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिलाय. एअर इंडिया कंपनीकडे गेल्या 21 वर्षांपासून वैमानिकांसाठी सिम्युलेटर विमान वापरलं जात होतं. आता नवीन प्रकारचं सिम्युलेटर आणण्यात आलंय. त्यामुळे एअर इंडिया कंपनीनं जुनं बोईंग 747-200 हे सिम्युलेटर वरळीमधील नेहरू सायन्स सेंटर इथे सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी ठेवलंय. मुंबईतील डॉक्टर शिरोडकर शाळेला अखेर केंद्रीय शिक्षण मंडळाची मान्यता मिळाल्यामुळे त्या शाळेतील 84 विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानं विद्यार्थ्यांचा परीक्षेचा मार्ग आता मोकळा झालाय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते खरं तर दादर दरम्यान एकूण 13 स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी युआन रॉयल कॉन्सोर्टियम या समूहाची निवड या ठिकाणी करण्यात आली. ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली आहे.
चेन्नईच्या रेल्वे कारखान्यामधून मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये ही नवी कोरी लोकल या ठिकाणी दाखल झाली। या बहुप्रतीक्षित रेल्वेचा फर्स्ट लुक तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आता पाहू शकताय। तर या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये ही लोकल रुळांवर धावणार आहे। या लोकलमुळे मुंबईकरांना अवघ्या 2 तासांमध्ये नाशिकला पोहोचता येणार आहे। तर मुंबईतील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायमचं पुनर्वसन करण्याला मान्यता देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे। मुंबई एअरपोर्टवर एक धक्कादायक प्रकार घडलाय। विमानतळावर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जेट एअरवेजच्या विमानात घुबड आढळून आलं। विमानाच्या कॉकपिटमध्ये हे घुबड घुसलं होतं। तर पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्यानं गुरुवारी संपूर्ण पुणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसंच शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात उशीर आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये ग्रीन बसेस डेपोत धूळ खात उभ्या आहेत। दरम्यान सोमवारी नितीन गडकरी यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 10 दिवसांमध्ये ग्रीन बस सेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिलेत। बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे। गेल्या वर्षभरात देशात झालेल्या बिबट्यांच्या एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेत। रस्ते अपघात, शिकार, ग्रामस्थांकडून मारणं आदी प्रकारांमुळे मृत्यूमध्ये वाढ झाली आहे। गेल्या वर्षभरात 90 बिबट्यांचे मृत्यू झाले। पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयात नुकतंच वाघिणीनं 4 बछड्यांना जन्म दिला होता आणि त्यांच्या नामकरणाचा सोहळा पुण्यामध्ये पार पडलाय। बागीराम नावाचा वाघ आणि रिद्धी वाघिणीचे हे 4 बछडे, त्यातले 3 नर तर 1 मादी बछडा आहे। या वाघांच्या बछड्यांचं आकाश, सार्थक, गुरु आणि पौर्णिमा अशी नावं ठेवण्यात आली आहेत। पुण्यातील मुंडवा भागातील केशवनगरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला। भर वस्तीत घुसलेल्या या बिबट्यानं 4 ते 5 जणांवर हल्ला केला। केशवनगरमधल्या रेणुका माता मंदिराच्या मागच्या भागात बिबट्याच्या हल्ल्याचा हा थरार बघायला मिळाला। बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एका चिमुकल्याला वाचवताना काही जण गंभीर जखमीही झाले। पुण्यामध्ये सध्या स्मार्ट सिटीच्या कामांची गती मंदावल्याचं बघायला मिळतंय। स्मार्ट सिटी मिशन कार्यक्रमांतर्गत शहरात 2257 कोटी रुपयांची कामं सुरू असल्याचं सांगितलं जातं। मात्र प्रत्यक्ष 3.5 वर्षात 135 कोटी रुपयेच खर्च झाला। या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी पुणे दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलं होतं। पुण्यामध्ये लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज 700 ते 1000 नव्या वाहनांची नोंद होतीये। ही संख्या कायम राहिल्यास मार्च अखेरपर्यंत शहरातील वाहनांची संख्या 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये साडी विक्रीच्या नावाखाली चक्क कुंटनखाना चालवत असल्याचा प्रकार समोर आला। नाशिकच्या जुना गंगापूर नाका भागातल्या आनंद कुंज या इमारतीतल्या घरात हा वेश्या व्यवसाय या ठिकाणी सुरू होता। उच्चभ्रू वस्तीतल्या या इमारतीत पोलिसांनी छापा टाकला आणि 4 महिला आणि एका दलालाला ताब्यात घेतलंय। सरकारवाडा पोलीस ठाण्यात या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या नाशिकमध्ये या शिवशाही परिवहन सेवेचं 100% खासगीकरण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला। नाशिकच्या आगारामध्ये एकूण 82 शिवशाही बस दाखल होणार होत्या। यातील 22 एसटी महामंडळाच्या तर 60 या खासगी ठेकेदारांच्या असणार होत्या। मात्र आता एसटी महामंडळाच्या ताब्यातल्या याच 22 बसेस कोकणात रत्नागिरी आगारामध्ये पाठवण्यात आल्या। पुण्यातल्या दापोडीमध्ये अज्ञात टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात सराईत गुन्हेगार सुनील आरडेची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। तर आरडेचा साथीदार अनिकेत चांदणे देखील यामध्ये गंभीर जखमी झालाय। तर पूर्व वैमनस्यामधून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। भारतीय बँकांना तब्बल 9000 कोटींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालाय। कारण मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी मल्ल्याला 14 दिवसांची मुदत मिळणार आहे। दरम्यान विजय मल्ल्यानं ट्विट करत ब्रिटन सरकारच्या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचं सांगितलं। ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांच्याकडून प्रत्यार्पणास मंजुरी मिळाल्यानंतर मल्ल्यानं हे ट्विट केलंय। सीबीआय विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार वादाचे पडसाद लोकसभेत उमटले। या वादावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत निवेदन दिलं। यावेळी सीबीआय तोता है अशी एकच घोषणा यावेळी घोषणाबाजी विरोधकांनी केली। तर सीबीआयला रोखण्याची इतिहासात ही पहिलीच घटना असून कोलकाता पोलिसांनी सहकार्य करावं असं राजनाथ सिंग यांनी यावेळी आवाहन केलंय।
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी व्हीव्हीपॅटच्या मतांची आणि ईव्हीएममधील किमान 50% मतांची पडताळणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचं शिष्टमंडळानं ही भेट घेतली आहे। पश्चिम बंगालमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष सुरू असतानाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे जाहीर सभा घेणार आहेत। ममता बॅनर्जी केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलनाला बसले आहेत, मात्र आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। माझ्यावरचे उपचार आता पूर्ण झालेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पीटीआयला दिली आहे। तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेटली यावर्षी बजेट मांडू शकले नाही। मी भारतात कधी परतीन ते माझ्या डॉक्टरांवर अवलंबून आहे, पण संसदेत बजेटवरील चर्चेला पियुष गोयल उत्तर देतील असं अरुण जेटलींनी स्पष्ट केलं आहे। दिल्लीमध्ये थंडीचा कडाका कायम आहे, यापासून बचाव व्हावा म्हणून अनेक बेघर नागरिकांनी रात्र निवारा केंद्राचा आधार घेतला आहे। तर दिल्लीतल्या थंडीच्या बातमीसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूया देशविदेशातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात घरावर विमान कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले। टेक ऑफ केल्यानंतर अगदी कमी कालावधीत हे विमान कोसळलं। या विमान अपघातात विमानाचा पायलट देखील मृत्युमुखी पडलाय। ख्रिश्चन धर्मगुरू पोप इतिहासात पहिल्यांदाच अरब देशांमध्ये गेलेत। पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी अबुधाबीत आगमन झालं। तिथल्या ग्रँड मॉस्क अर्थात शाही मशिदीला त्यांनी भेट दिली आहे। इटलीतील ॲल्प्स पर्वत रांगेत हिमस्खलनामुळे 3 स्कीइंगपटूंचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे। बर्फाळ डोंगरावर हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं मृतदेहांसाठी शोधकार्य सुरू आहे। बातमी जपानमधून। जपानमधील सर्वात मोठा बर्फाचा महोत्सव या ठिकाणी सुरू झालाय। सप्पोरो भागात हा उत्सव असतो। यामध्ये बर्फाची 200 शिल्प बनवण्यात आली आहेत। तर या महोत्सवासाठी 20 लाख लोक येत असतात असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे। तर तिकडे चीनमध्ये लुनार न्यू इयर साजरं केलं जाते आणि त्याच निमित्तानं बीजिंगमध्ये अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। तर ब्रेकवर जाता जाता बघूया त्याचीच एक खास झलक। ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बातमी आहे क्रीडा विश्वातून। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे। यामध्ये भारतीय संघाचाही समावेश असून भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलंय। न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानं क्रमवारीत 1 गुणाचा फायदा झालाय। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यानं आयसीसीच्या ओल्ड रँकमध्ये 3 स्थानावर झेप घेतली आहे। ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात मी घडवलेल्या 3 आघाडीच्या बॅडमिंटनपैकी किमान एक जण तरी यशस्वी ठरेलच असा विश्वास भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे। ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं मुंबईमध्ये दुःखद निधन झाले। ते 70 वर्षांचे होते। मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर रात्री 10 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रस्त होते। सोशल मीडियावर सध्या एका फोटोनं चांगलाच धुमाकूळ घातलाय। विराट कोहलीच्या चाहत्यांनी हा फोटो बघून भाभीने नाम बदल दिया क्या असा सवाल कोहलीला विचारला। जुलिया मायकल्स नावाच्या एका मुलीनं इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आणि आश्चर्य म्हणजे तिचा चेहरा हा हुबेहूब अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्यानं हा फोटो सध्या चर्चेत आहे। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र बुलेटिनच्या शेवटी जाता जाता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर।